नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 15 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीलाच तर आपण बघतोय की अर्जुनला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं असतं. आता आपण बघतोय अर्जुनवरती उपचार चालू असतात. त्याची जी जखमा असतात नंतर त्या जखमांना पट्टी वगैरे बँडेज सगळं लावत असतात आणि रविराजसुद्धा तिथेच असतात. आणि आता आपण बघतो की इतक्यातच रविराजांना ना सायलीचा फोन येतो. तर फोन येण्या अगोदरच अर्जुन विचारतो की रविराज काकांना चैतन्य कुठं आहेत. तर रविराज सांगतात की चैतन्य हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतोय म्हणून. इतक्यातच रविराजांना फोन येतो. रविराज सांगतात की सायलीचा फोन आहे अर्जुन. तर आता अर्जुन सांगतो सिनियर प्लीज तिला काही सांगू नकोस, उगीच ती टेन्शन घेईल रे. आता रविराज काही तेच ऐकत नाहीत. आता सायली इकडे म्हणते हॅलो रविराज काका, अहो यांचा फोन अजूनही लागत नाही आहे, तुम्ही सगळेजण घरी कधी येत आहे, यांचं यश साजरं करण्याकरता मी गोडाचं काहीतरी करते असं सायली सांगत असते. सायली खूप एक्साइट होऊन आनंदात असते आणि पुढे म्हणते हॅलो रविराज काका, ऐकू येते ना. तर रविराज काका म्हणतात हो ऐकू येते बाळा, मला ऐकू येते. आणि पुढे असं जरा तपकतच बोलतात आणि म्हणतात की अगं सायली काय ना की ते एक वेगळीच डेव्हलपमेंट झाली आहे. नाही तू ना एक काळजी करू नकोस, घाबरू नकोस. सायली म्हणते काय झालंय का, काय यांना काय झालंय का. तर रविराज म्हणतात काय ना की त्या महिपतला पकडताना दंडाला आणि त्याच्या पाठीला अर्जुनच्या थोडीशी जखम झाली, म्हणून मी अर्जुनला ना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. आता असं म्हणल्यानंतर सायली काहीच बोलत नाही, डायरेक्ट तिचा हात खाली पडतो. आता अश्विन सुद्धा डायनिंग टेबलवरून उठून येतो. कल्पनाताई फोन घेतात. तोपर्यंत पूर्ण जे म्हणतात कल्पना फोन स्पीकरवरती टाक. आता फोन स्पीकरवरती टाकला जातो. आता रविराज काका तिकडून सांगतात. कल्पनाताई म्हणतात हॅलो भाऊजी काय झालंय हो. रविराज म्हणतात हे बघा काही झालेलं नाही आहे, अर्जुन जरा जखमी झाला होता ना म्हणून त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. आता कल्पनाताई तर अरे देवा म्हणतात ना. अश्विनला पण आश्चर्य वाटतं. सायली म्हणत असते मी जाते हॉस्पिटलला. पूर्णाजी म्हणतात आपण सगळेच जाऊया, मलाही इथे चैन नाही पडणार. आणि कल्पनाताई म्हणतात हो चालेल मी पण येते. आता अश्विन म्हणतो मम्मा थांब जरा, रविराज काका म्हणाला ना की फार काही सिरियस नाही आहे, मग आपण सगळ्यांनी नको जायला. रविराज म्हणतात इकडे हो मी आहे इथे, तुम्ही काळजी करू नका, खरंच काळजी करण्यासारखं काही नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी आहे ना इथे, मी बघीन इकडे. आता असं म्हणल्यानंतर ठीक आहे ठेवतो फोन असं म्हणून रविराज फोन ठेवतात. पण सायलीला काही चैन पडत नसते आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर असे हावभाव असतात की अरे रे कशाला सांगितलं सिनियर. अश्विन म्हणतो मी जातो सायली बरोबर आणि तिथे गेली की तुम्हाला कॉल करतो, चल सायली असं म्हणून आता अश्विन सायलीला घेऊन हॉस्पिटलला निघून जातो. आणि आपण बघतोय की इकडे कल्पनाताई हात जोडून प्रार्थना करत असतात दिव्याईची की दिव्याई हे सगळं नीट करू म्हणून. आणि आपण आता पुढचा भाग बघतोय की पुढच्या भागामध्ये नागराज जो आहे तर तो सुमनकडे आलेला असतो आणि सुमनला म्हणत असतो की महिपत पळाला कसा, खरकुचून बांधून ठेवलं होतं ना मी, त्याला ठेवलं होतं ना बांधून, मग तो पळाला कसा बोल ना. असं आता नागराज सुमनचा हात दाबून तिला जोरजोरात म्हणत असतो आणि म्हणतो तूच होती ना त्याच्याबरोबर, तू सोडवलंस ना त्याला, त्याच्या दोऱ्या तू सोडवल्यास ना. आणि पुढे नागराज म्हणतो बोल ना बोल ना सुमन असं म्हणून सुमनला तो अक्षरशः थोबाडीत देत असतो आणि सुमनला खूप मारहाण करतो आणि म्हणतो खोटारडे नाही म्हणते, अजून नाही म्हणते, अगं पळून गेला तो इथून, सापडला तो तिकडे जाऊन पोलिसांना, सोडणार नाही आता तुम्हाला, खून करेल तो आता माझा असं नागराज म्हणत असतो. नागराज खूप वैतागलेला असतो आणि आता नागराज सुमनला म्हणत असतो विधवा होशील तू विधवा. आणि पुढे म्हणतो की तुझा नवरा मरेल आणि हे सगळं चालणार आहे का तुला, अक्कल आहे का तुला, शेण भरलंय का तुझ्या डोक्यामध्ये, सांग ना शेण भरलंय का तुझ्या डोक्यात. आता नागराज खूप वैतागलेला असतो आणि त्याचा सगळा राग सुमनवर काढत असतो. आता पुढे नागराज म्हणतो मैपचे गुंड इथं कधी येतील, पोलीस येतील, अर्जुन सायली येतील, तुला इथं ठेवण्यात पॉईंटच नाही आहे असं म्हणून आता नागराज जो आहे तर तो म्हणत असतो तुला इकडून दुसरीकडे मला घेऊन जावंच लागणार आहे सुमन, कळलं का असं म्हणून तिच्या आता हात सोडत असतो, तिच्या तोंडातलं काढतो. आता सुमन ओरडायला लागते अहो काय करताय, सोडा मला. नागराज म्हणतो इथून तिथं तिथून इथे फिरायचं नुसतं आणि सुमन ओरडत असते सोडा मला, पण नागराज काही ऐकत नाही. नागराज म्हणतो लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्याबरोबर एवढं तुला फिरायला मिळत असेल ना सुमन, चल 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 असं करून नागराज आता सुमनला अक्षरशः खेचत फरफटत तिथून घेऊन जातो. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. पुढच्या सीनमध्ये आपण पुन्हा बघतोय की हॉस्पिटलमध्ये सायली येते, अहो म्हणून जोरात ओरडते आणि डायरेक्ट अर्जुनच्या खांद्यावरती डोकंच ठेवते. आता अर्जुन ओरडतो म्हणून सायली म्हणते इथे पण लागले तुम्हाला. अर्जुन म्हणते अगं थोडंसं खरचटलंय. सायली म्हणते जखम कशी आहे तुमची. आता अर्जुनला सायली काही बोलूच देत नाही. सायली म्हणत असते जखम कशी आहे तुमची, गोळी लागली का, तुम्हाला बघेपर्यंत जीवात जीव नव्हता हो माझा, तुम्हाला जर काही झालं असतं तर मी काय करणार होते, ते अर्जुनला बोलूच देत नाही. आता पुढे म्हणते की आता कसं वाटतंय तुम्हाला, बरं वाटतंय ना तुम्हाला, सांगा ना काहीतरी, बोला ना काहीतरी असं सायली म्हणत असते. आता सगळेजण
सगळेजण स्माईल करत असतात. अर्जुन म्हणतो, अगं तू थांबशील तर मी काय सांगेन ना, नाहीतर मी कसं बोलणार, मला काहीही झालेलं नाही आहे. अश्विन पण काळजीने त्याच्या भावाकडे बघत असतो. अर्जुन म्हणतो, आय एम कम्प्लिटली फाईन आणि लवकर डिस्चार्ज मिळेल मला. आणि त्याला खूप हाताला दुखत असतं आणि तो बोलत बोलतच हे सगळं म्हणत असतो. आणि अश्विन म्हणतो की दादा तुला काही चक्कर, नॉशिया, उलटीसारखं असं काही होतंय का रे? आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की नाही नाही अश्विन, मला काही होत नाही, आय एम ॲक्च्युली कम्प्लिटली फाईन, ऑल राईट. आता अश्विन म्हणतो, मी डॉक्टरांशी बोलून येतो. अर्जुन म्हणतो, आणि हो त्यांना सांग मला लवकरात लवकर घरी जायचे म्हणून. अश्विन म्हणतो, हो ठीक आहे, मी डॉक्टरांशी बोलून घेतो, आलोच. आता असं म्हणल्यानंतर सायली पुन्हा पुन्हा अर्जुनच्या जवळ जात असते आणि त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवत असते. सायली बिचारी खूप भावूक होते अर्जुनला बघितल्यानंतर आणि पुन्हा पुन्हा त्याच्या जवळ जात असते. आता हे सगळं चैतन्य आणि रविराज हे दोघेही बघत असतात, कारण ही दोघेही तिथेच असतात. आता सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की कुठलाही धोका पत्करायचा नाही म्हणून, तरीही तुम्ही असं का केलंच, असं काही सायली बोलत असते. आणि पुढे म्हणते की अहो तुम्हाला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतो. आज हा सायलीचा रिपीट डायलॉग दाखवला आहे. रविराज म्हणतात, तिच्या डोक्यावर हात फिरवतात आणि म्हणतात, सायली अगं अर्जुनला काहीही झालेलं नाही आहे, उलट तुला त्याचा अभिमानच वाटायला हवा, असं रविराज म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की अगं आज त्याच्यामुळेच महिपत पकडला गेला आहे. आता असं म्हणल्यानंतर सायली थोडी खुश होते आणि स्वतःला सावरते, अर्जुनकडे बघत असते. अर्जुन पण तिला डोळ्याने साथ देत असतो. आता चैतन्य म्हणतो, सायली वहिनी तू अर्जुनला ना इन ॲक्शन बघायला पाहिजे होतं, म्हणजे महिपतने त्याच्यावर बंदूक रोखली तरी अर्जुन घाबरला नाही. पोलीस पकडेपर्यंत अर्जुन महिपशी फाईट करत होता. आता सायली म्हणते, अभिमान तर खूप आहे मला यांचा, पण आणि हा अभिमान आहे ना तो शब्दात नाही मी सांगू शकत, असं काही सायली म्हणत असते. आणि पुढे अर्जुनला म्हणते, आज तुम्ही अशक्य ते शक्य करून टाकलं आहे. तर त्यावरती अर्जुन म्हणतो, अखेर महिपतला पकडलंच. आता महिपत सिनियर आणि प्रतिमा त्याच्या अपघाताचा मास्टर माइंड कोण आहे तर तो सांगेल, असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता आपण पाहतोय रविराज म्हणत असतात, महिपतला तर शिक्षा होईलच, पण आमच्या अपघाताच्या मास्टरमाइंडची 100रीसुद्धा आता भरलीच म्हणून समजा, असं रविराज म्हणत असतात. आणि आता आपण पाहतोय पुढे रविराज म्हणतात की कोणतीही दयामाया मी अजिबात दाखवणार नाही आहे त्याच्यावरती. आता तिथे ना सगळेजण असतात आणि रविराज म्हणतात की तो आयुष्यातून कसं उठेल ना हे मी आता नक्कीच बघणार आहे, असं काहीतरी रविराज बोलत असतात. आणि आता आपण पाहतोय की याच्यानंतर सायली रडत रडत अर्जुनकडेच बघत असते. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय पोलीस महिपतला भरपूर मारत असतात आणि विचारत असतात की महिपत तू स्वतःहून कबुली दिली होतीस की रविराज किल्लेदारांचा अपघात तू केलायस म्हणून. इन्स्पेक्टर सावंतच असतात ते. आता ते म्हणतात की त्या गोष्टीचा रेकॉर्डेड पुरावा आहे आमच्याकडे, त्यामुळे आता तू बोल म्हणून जोरात त्याच्या अंगावर ओरडतात आणि म्हणतात, कोणाच्या सांगण्यावरून केला होतास तू तो ॲक्सिडेंट, बोल. आणि म्हणतात की मारा रे, हा काही बोलतच नाही म्हणून पोलीस पुन्हा त्याला मारायला लागतात. इन्स्पेक्टर सावंत महिपतला म्हणत असतात, शहाणा असशील ना तर तोंड उघडशील, बोल, कोणाच्या सांगण्यावरून केलास तो ॲक्सिडेंट, काय मिळणार होतं तुला, कोणी दिली होती सुपारी तुला, असं इन्स्पेक्टर सावंत आता महिपतचं तोंड धरून त्याला म्हणत असतात. तरी महिपत काहीच न बोलता फक्त त्यांच्याकडे बघत असतो. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मारा रे यांना, म्हणून आता महिपतला मारायला लागतात. आता आपण दुसरा सीन बघतो की अश्विन इकडे घरी आलेला असतो आणि प्रिया म्हणत असते, अश्विन अरे कुठे होतास तू, मी तुला कॉलही केलेला होता. अश्विन म्हणतो, मी दादाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यावरती प्रिया म्हणते, कसं आहे अर्जुन, नाही म्हणजे फार लागलं नाही आहे ना त्याला. आता अश्विन म्हणतो, त्याच्या दंडाला मोठी जखम झाली आणि पाठीला सुद्धा, पण होईल बरा तो, उद्या सोडतील त्याला. पण प्रिया म्हणते, पण अश्विन आता तिला इग्नोर करतो आणि म्हणतो, मी जरा फ्रेश होऊन येतो. आता अश्विन पहिल्यासारखी प्रियाला किंमतच देत नाही. आता प्रिया म्हणते, अश्विन सगळ्यांच्या समोर जरा बरा वागतो पण त्याचा अजून राग गेला नाही, तो मला सांगणारच नाही की महिपतने अर्जुनला काय काय सांगितलं ते. आणि पुढे म्हणते, महिपत नागोबाबद्दल बोलला असेल का आणि माझ्याबद्दल, असं काहीतरी आता प्रिया विचार करून घाबरलेली असते आणि आता तिथून निघून जाते. आता पुढच्या सीनमध्ये बघतोय आपण डायनिंग टेबलवरती आता कल्पनाताई, पूर्णाजी आणि अस्मिता बसलेले असतात. आता कल्पनाताई जेवणाचं ताट अस्मिताच्या समोर ठेवतात. अस्मिता म्हणत असते की तुम्हाला किती वेळा सांगितले मी, मला जेवणाचा आग्रह करू नकात म्हणून. आणि म्हणते की आता माझ्या घशाखाली घास उतरत नाही आहे तर त्याला मी तरी काय करू. आणि पुढे म्हणते की आणि त्यामध्ये तुम्ही दोघेही जेवला नाहीत, मग मी एकटी कशी जेवू. आता हे सगळं अस्मिता म्हणत असते. आता कल्पनाताई म्हणतात, अगं आम्ही ना नंतर जेवू, पण तुझं जेवण आहे ना वेळेवरतीच व्हायला पाहिजे. इतक्यातच
तेवढ्यातच कल्पनाताईंचा फोन वाजतो. आता फोन असतो तो सायलीचा. आता त्या स्पीकरवरतीच फोन टाकतात आणि म्हणतात, सायली अर्जुन कसा आहे गं? तर त्यावरती सायली म्हणते, आई आता ते बरे आहेत आणि मी बोलले त्यांच्याशी, मी आता त्यांच्याजवळच बसून आहे. आता सगळेजण सुटकेचा विश्वास टाकतात. आता सायली म्हणते, आई काळजी करण्याचं खरंच काही कारण नाही, उद्या डिस्चार्जसुद्धा मिळतोय बरं का. आता लगेचच पूर्णाजी खुश होतात आणि म्हणतात, कल्पना देवासमोर साखर ठेव. सायली म्हणते, बरं आई आज मी इथेच थांबते आणि रविराज काका निघाले, चैतन्य भाऊजी आपल्याच घरी येतील, तुम्ही त्यांच्याबरोबर डबा पाठवलात ना तर ते इथे घेऊन येतील. त्यावर लगेचच कल्पनाताई म्हणतात, हो मी नक्की देते हा डबा. आता सायली बरं म्हणून फोन ठेवते आणि आपण इकडे बघतोय की लगेच पूर्णाजी म्हणतात, हा बघ आलाच. त्यावरती चैतन्य तिथं येतोच. आता चैतन्य म्हणतो, न्यायपंडित अर्जुन सुभेदार यांच्या उत्तर भरण्याची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली आहे, त्यामुळे त्याचा डबा कुठे? आता असं म्हणल्यानंतर लगेचच प्रिया आपल्याला दाखवली. प्रिया येऊन या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. आता पूर्णाजी लगेच हसत म्हणतात, चैतन्य तू इतका आनंदी दिसतोयस, म्हणजे अर्जुन आता ठणठणीत बरा आहे बरोबर आहे ना? त्यावरती चैतन्य म्हणतो, एकदम फर्स्ट क्लास आहे. आता असं म्हणल्यानंतर प्रिया सगळं ऐकत असते आणि आता पूर्णाजी म्हणतात, अस्मिता आता तरी जेवशील ना? तर अस्मिता म्हणते, हो आता 2 घास जास्तच जातील मला. आता त्यावरती कल्पनाताई म्हणतात, चैतन्य थांब हा मी डबा घेऊन येते. आणि इतक्यातच चैतन्याला एक फोन येतो. फोन असतो इन्स्पेक्टर सावंतांचा. आता चैतन्य म्हणतो, बोला ना सावंत साहेब, महिपतने काही कन्फ्युज केलं का? इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही अजून काही नाही, आम्ही त्याला बोलण्याचा खूप प्रयत्न करतोय पण तो काही बोलतच नाही आहे. आता चैतन्य म्हणतो, त्याने काही जरी सांगितलं की मला लगेच कळवा, मी अर्जुनशी बोलतो. हो असं म्हणून चैतन्य फोन ठेवतो आणि हे सगळं प्रिया ऐकते आणि म्हणते, म्हणजे आता महिपतला पोलीस बोलतं करणार, त्याची काय गरज आहे म्हणा? त्या नागोबाला आणि मला फासावर चढवण्यासाठी त्याचे हात शिवशिवत असतीलच. आता मी काय करू, कसं थांबू मी हे सगळं? असं काहीतरी प्रिया घाबरत असते आणि आपण पाहतो इकडे फोन ठेवल्यानंतर अर्जुन जोरात मम्मा करून ओरडतो. सायली त्याच्याकडे जाते आणि म्हणते, अहो काय झालं, काही हवं होतं का तुम्हाला? तर अर्जुन म्हणतो, पाणी हवं होतं. आता सायली म्हणते, मग मला सांगायचं ना, माझा झाला होता तेवढ्यामध्ये फोन. आता असं म्हणल्यानंतर सायली पुढे म्हणते, डॉक्टरांनी सांगितले ना हालचाल अजिबात करायची नाहीये, तुम्ही माझं तर अजिबात ऐकतच नाहीत, निदान डॉक्टरांचं तरी ऐका. अर्जुन म्हणतो, अगं फक्त पाणी हवं मला, किती बायकोगिरी करशील? सायली म्हणते, आता शांत झोपून राहा आणि पाणी पे. अर्जुन म्हणतो, अगं शांत झोपून राहायचं आणि पाणी प्यायचं आणि दोन्ही एकत्र नाही करू शकत ग मी. शांत झोपू शकतो नाही तर मी पाणी तर पिऊ शकतो, काय करू मी? आता सायली म्हणते, बरं थांबा हा मी मदत करते. असं म्हणून अर्जुनला आता ते उठवून बसवते आणि आता त्याला पाणी देते आणि म्हणते, थांबा हा मी पाणी देते. आणि आता ती पाणी देते. अर्जुन आता पाणी पितो आणि याचं सायली विचारत असते की, अहो तुम्हाला फार त्रास होत नाही आहे ना? म्हणजे आणखीन काही दुखत नाही आहे तुमचं? हातभार आहे तुमचा? अर्जुन म्हणतो, एवढी काळजी वाटते माझी, मग माझ्याशी तू बोलत का नव्हतीस? असं अर्जुन म्हणत असतो. सायली आता म्हणते, जाऊ दे ना, आता कशाला परत तो विषय काढताय? आणि कान धरून म्हणते की आता कान धरून मी तुमची माफी मागते ना. आता अर्जुन तिला बोलण्याला जातो, पुन्हा त्याचा हात दुखतो. सायली म्हणते, हो सावकाश हो, आणि पण तुम्ही सचिन भाऊजींच्या बाबतीत माझ्याशी जे काही लपवलं ना ते चुकलंच तुमचं. मी आधीच तुम्हाला सांगितलं असतं ना, तुम्ही आधीच मला सांगितलं असतं तर निदान आपण ठरवून काहीतरी विचार तरी केला असताना, पण हे तुम्ही असं नेहमी माझ्यापासून लपवताना ते. अर्जुन त्यावर म्हणतो, देवा विठ्ठला प्लीज. आणि म्हणतो, तुला काय वाटतं, लग्नात नवऱ्याच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यापेक्षा एअरबड टाकले पाहिजेत, आयुष्यभर उपयोगी पडतील ना, असं काहीतरी अर्जुन मजा करत असतो. आणि म्हणतो, बायको काय एकच गोष्ट परत तेच बोलत राहते. आता सायली त्याच्याकडे रागाने बघते आणि नंतर तर त्याचा हातात घेते अर्जुनचा आणि म्हणते, मी परत तेच बोलत राहते कारण तुम्ही माझे आहात, माझे हक्काचे आहात ना म्हणून. आणि पुढे म्हणते की, आणि माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे ना, हे सांगण्यासारे शब्द कुठल्याच भाषेमध्ये नाही येतो, असं सायली अर्जुनला म्हणत असते. पुढे म्हणते, तुम्ही महिपतला पकडायला गेला होतात ना, त्यावेळेस माझी अवस्था काय झाली होती ना हे तुम्हाला माहिती नाही आहे. सतत मला असं वाटत होतं की तुम्हाला एकट्याला जाऊच द्यायला नको होतं. अर्जुन म्हणतो, अगं मी एकटा कुठे होतो, तू होतीच ना बरोबर. ते आता यांचं थोडंसं रोमॅन्टिक सून इथून पुढे सुद्धा दाखवणार आहेत. आणि अर्जुन म्हणतो, ए बायको, तुला एक गोष्ट सांगू का, मी ज्या महिपतनी माझ्यावरती जेव्हा वार केला ना तेव्हा सुद्धा मला तूच दिसत होतीस ग, असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो, तुझं बोलणंच मला आठवत होतं, तुझं हसणं मला दिसत होतं. आणि पुढे म्हणतो की खरंच.
आणि म्हणतो की असं वाटत होतं की तुम्हाला सांगते की या उठा, की या महिपतला सोडू नका, या महिपतने आपल्याला खूप त्रास दिला आहे आणि नाहीतर हा पुढेही आपल्याला त्रास देईल असं तू सांगत होती. सीनर आणि प्रतिमा त्याला ती किती त्रास झाला आहे आणि याची आठवण तुम्हाला करून देत होती म्हणून मी महिपतला पकडू शकलो. मी एकटा कुठे होतो, तू होतीस ना माझ्यासोबत. आयुष्याच्या प्रत्येक पावलावरती तू माझ्यासोबतच आहेस असं अर्जुन म्हणत असतो आणि तू नेहमी राहशीलच. आता सायली होत असं म्हणते. आणि आपण बघतो की अर्जुनचा हात पुन्हा दुखत असतो. सायली पुन्हा म्हणते झालं, परत दुखलं ना तुम्हाला, सांगितलं होतं मी तुम्हाला हातावरती ताण येऊ द्यायचा नाही आहे, हात सरळ ठेवायचा नाही आहे, तुम्ही का बरं हात हलवायला जाता. डॉक्टरांना मी आता जाऊन सांगितलं ना तर डॉक्टरसुद्धा तुम्हाला चांगलंच ओरडतील. अर्जुन पुन्हा ओरडायला लागतो एअरबड्स पाहिजेत म्हणून. आणि आता सायली त्याचा हात पकडून पुन्हा हसायला लागते. इकडे आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे. अश्विन आणि प्रिया झोपलेल्या असतात. मध्येच प्रियाला जाग येते. प्रिया उठून बसते आणि घाबरून मरत असते. महिपत पकडला गेलाय म्हणजे महिपतने काही सांगितलं असेल का, काय बरळलं असेल महिपत, त्याने सगळं सांगितलं असेल का, पोलीस आता मला पकडायला येत असतील का, मला बरपटत घेऊन जातील का, असं म्हणून प्रिया इतकी घाबरते आणि उठून बसते. त्यानंतर ती पाणी पिते आणि आता प्रिया जी आहे तर ती नागराजला फोन करणार असते. म्हणून प्रिया एकदा बघते की अश्विन जागा तर नाही आहे ना, म्हणून उठून प्रिया लगेचच फोन घेते आणि थोडंसं बाजूला जाते बेडपासून दूर आणि नागराजला फोन लावते. आता नागराज फोन उचलतो आणि म्हणतो काय झालं गं. प्रिया म्हणते काय झालं, काय झालं. महिपतला पोलिसांनी अटक केली, ही बातमी तर तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल का, शामृगासारखे ते कुठेतरी मान गाडून बसलेत तुम्ही. त्यावरती नागराज म्हणतो इथं मी स्वतःला गाडून घेण्याची वेळ आली मला, पुढे बोल. प्रिया म्हणते अरे वा, एवढे नका कष्ट घेऊ, महिपत तुम्हाला असेही गाडणारच आहे. आणि पुढे म्हणते इथे ऐका, बेल वाजली असेल तुमची आणि आले असतील पोलीस तुम्हाला अटक करायला, असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते किंवा अर्जुन सायली आली असतील. हे बघा तुम्ही जेलमध्ये जाणं फिक्स आहे आणि मी येतेच आहे ना पाठीमागे तुमच्या. नागराज म्हणतो जे मला माहिती आहे तेच सांगू नको, वेगळं काहीतरी सांग. प्रिया म्हणते मग हातपाय हलवा ना, महिपती ते तोंड उघडणार नाही, असं काहीतरी करा. आता नागराज म्हणतो साक्षीच्या चाव्या जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत महिपत काही करू शकणार नाही. प्रिया म्हणते हे बोलताना तुमच्या आवाजामध्ये एक पैशाचा कॉन्फिडन्स नाही आहे आणि ती साक्षी किती दिवस पुरणार आहे आपल्याला. आता नागराज हे सगळं ऐकून वैतागतो. प्रिया म्हणते आणि जगाला आपण ओरडून जरी सांगितलं ना की साक्षी जिवंत आहे म्हणून, तरी आपल्याला जेल होणारच आहे ना, महिपत कशाला सोडेल आपल्याला. नागराज म्हणतो मी यावरती काहीतरी सोल्युशन काढेन, पण तू मला परत फोन करून टेन्शन देऊ नकोस, बाद झाला आता, उपकार कर आता तेवढे, असं म्हणत असतो नागराज. आणि म्हणतो ठेव फोन. प्रिया काही फोन ठेवतच नाही. नागराज म्हणतो मीच ठेवतो फोन, म्हणून नागराज आता फोन ठेवून टाकतो. आता आपण हॉस्पिटलमधला सीन बघतोय. आता हॉस्पिटलमधला सीन अतिशय रोमॅन्टिक पण दाखवलेला आहे आणि थोडासा म्युझिकली पण दाखवलेला आहे. इथे जरा डायलॉग्स इथून पुढे खूप कमी आहेत. सायली आता अर्जुनची काळजी घेत असते, त्याला सांगत असते की जास्त बोलू नका म्हणून, आणि त्यानंतर ती त्याला जेवायला घालते. आता स्वतःच्या हाताने खिचडी सायली अर्जुनला भरवत असते. त्यानंतर त्याचं तोंड पुसते. अर्जुन म्हणत असतो वा वा खूप सुंदर आहे हा जेवण म्हणून. आता सायली त्याला संपूर्ण जेवायला घालते. त्यानंतर त्याची खूप काळजी घेते, त्याला औषधं वगैरे देते आणि हे सगळं आपल्याला म्युझिकलीच दाखवलेलं आहे. आणि यामध्ये ना जरा डायलॉग कमीच आहेत. प्रेक्षकांनो तुम्हाला जर कमी दिलेलं रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजूनही 97% लोकांनी चॅनल सबस्क्राईबच केलं नाही आणि तुमच्या सबस्क्रायबरची मला खूप गरज आहे. त्यामुळे आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. आणि आता आपण पाहतोय की सायली अर्जुनला औषधं देत असते आणि अर्जुन नाही म्हणत असतो. आता सायली म्हणते की औषधं तर घ्यावीच लागतील आणि आता बळजबरीने अर्जुनला सायली औषधं घ्यायलाच लावते. त्यानंतर आपण बघतो की सायली अर्जुनला झोपवते, पांघरून घालते, तर अर्जुन पुन्हा तिचा हात खेचतो. सायली म्हणते अहो काय झालं, उद्या परत तुम्ही म्हणाले की हात दुखला म्हणून. तर अर्जुन म्हणतो नाही, डाव्या हाताला लागले, उजवा हात माझा एकदम परफेक्ट आहे आणि मला ना असं म्हणून सायलीचा हात तो खेचत असतो. आणि आता सायली लाजत असते, अहो काय चाललंय तुमचं म्हणून. आता अर्जुन म्हणत असतो अरे हे काश आपण आपल्या बेडरूममध्ये असतो, आणि म्हणतो की या हॉस्पिटलमध्ये तुझ्या इतक्या गोड लाजण्याचा काहीच उपयोग नाही आहे. सायली म्हणते तुमचा चावटपणा काही जाणार नाही आहे ना. अर्जुन म्हणतो कधीच नाही. सायली म्हणते शांत झोपा आता, डॉक्टरने आराम करायला सांगितलंय ना, हवं तर मी थोपटते तुम्हाला. तर अर्जुन म्हणतो वा बेस्ट ऑप्शन, असं म्हणून आता सायली अर्जुनला थोपटून झोपवते. अर्जुन म्हणत असतो आज आपल्याला खूप मोठं यश मिळालंय बायको, आणि म्हणतो की महिपतला अटक झाली आणि आता त्या अपघातामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे सुद्धा आपल्याला लवकरच कळेल. आता सायली हो म्हणत असते. आता अर्जुन म्हणतो की बायको या सगळ्यात तू
तू मला खूप मदत केलीस, म्हणजे असं त्याला तू माझी साथ देशील ना, असं तर काहीदा अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन म्हणत असतो. सायली म्हणते, माझी साथ तर आयुष्यभरासाठी आहे आणि माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावरती आहे. आणि म्हणते की आता झोपा बरं तुम्ही, विश्रांतीची गरज आहे तुम्हाला. म्हणून सायली अर्जुनला थोपटून झोपवत असते. आणि आता आजचा ठरलं तर मागचा हा भाग इथेच संपलेला आहे. आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये अर्जुन आलेला असतो महिपतकडे आणि त्याला विचारायला आणि म्हणत असतो की मी तुला शेवटचं विचारतोय, तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव काय आहे महिपत. पण महिपत काही केल्या बोलतच नसतो. अर्जुन म्हणत असतो बोल, आणि इतक्यातच नागराज पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि मोठे डोळे करून बघत असतो महिपतकडे. आणि आता महिपत म्हणत असतो की अर्जुनला, मगाशी तुम्ही काय म्हणत होतात सुभेदार साहेब, त्या सूत्रधाराचं नाव ना, सुपारी कोणी दिली त्याचं नाव काय. अर्जुन म्हणतो सांगणार आहेस तर आता बुक हा तो टर्निंग पॉईंट आलेला आहे, ज्यावेळेस कळणार आहे आपल्याला की महिपतचं नाव हा महिपत नागराचं नाव सांगतो का साक्षीच्या भीतीपोटी तो गप्प बसतो. ते आता उद्याच्या भागावरती नागराचं खरं तर फ्युचर अवलंबून आहे. पाहत राहा उद्याचा भाग. ठरलं तर मगचा, तेही आपल्या आवडत्या चॅनलवरती, ते म्हणजे तो हे फक्त आणि फक्त माझी आवडती सिरियल या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती, आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. ओके, तर मग टेक केअर, बाय बाय.